सातत्यानं इंधन दरवाढ होती आणि या सर्व गोष्टींचा परिणाम आज सामान्य माणसाच्या प्रपंचावर होतोय. प्रधानमंत्री महागाई नियंत्रित ठेवतो असं सांगितलंय आणि नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्यानं हा झटका द्यायचा असं त्यांचं सूत्र आहे, असं त्यांनी म्हटलंय. पवारांनी सरकारवर निशाणा साधलाय. काय नेमकं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय पण पाहूया. पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करून महागाईचा हा भडका केल्यानंतर आता सरकारनं घरगुती सिलेंडरच्या दरातही 29 रुपये वाढ करून सामान्य माणसाच्या ताटातील जेवण महागाईच्या आगीत करपून टाकलं. बेरोजगारी वाढत आहे, शेतमालाला भाव नाहीये आणि देशातील प्रादेशिक पक्ष फोडण्यात व्यस्त असलेल्या सरकारला बुलेट ट्रेनच्या वेगानं वाढणारी महागाई मात्र दिसत नाहीये. हे दुर्दैव आहे. सामान्य माणसाच्या जीवावर उठलेलं हे निर्दयी आणि निष्ठुर सरकार आहे. महागाईच्या भडक्यात भाजून निघालेल्या जनतेची जेव्हा माथी भडकतील तेव्हा या सरकारलाही पोळल्याशिवाय राहणार नाही. रोहित पवारांनी अशा प्रकारे ट्विट करून भावना व्यक्त केल्यात आणि गॅस दरवाढीवरून मोदींवर त्यांनी हा निशाणा साधलेला आहे. जेव्हा माथी भडकतील तेव्हा सरकारलाही पोळल्याशिवाय राहणार नाही असं रोहित पवार म्हणतात.